दिवाळी असो किंवा कोणताही सण, या अनारशांचा मान हा नेहमी वेगळाच असतो. बघू शकता किती छान असे अनारसे झाले. अधिक मास विशेष आपण हे अनारसे कसे बनवायचे चला बघूया. सर्वात आधी आपल्याला तांदूळ भिजवायचे. तर आपण इथे घेतले रेशनिंगचे तांदूळ. 3 दिवस भिजवायचे आणि रोज त्यांच्यातलं पाणी बदलायचं. तिसऱ्या दिवशी पाणी काढून टाका, निथळत ठेवा. निथळल्यावरती एका रुमालावरती पसरून फॅन खालीच त्यांना कोरडे करायचे. पूर्ण पण कोरडे नाही करायचे, थोडेसे ओलसर राहू द्यायचे. नंतर आता ह्या तांदळाचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ जाडसर राहतं, तर एकदा बारीक फिरवल्यानंतर चाळूनसुद्धा घ्या, म्हणजे बारीक पीठ तयार होईल. हे मी याच पद्धतीने आपल्याला सर्व तांदूळ मिक्सरमध्ये फिरून नंतर चाळून घ्यायचे. बघू शकता पीठ एकदम बारीक छान असं तयार झालं आहे. नंतर आता हे मोजून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला गुळाचं योग्य ते प्रमाण घेता येईल. 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1.5 वाटी गूळ टाकायचा आहे. नाहीतर तुम्ही इथे 1 वाटी गूळ, अर्धी वाटी साखर टाकली तरी चालेल. आता हे चांगलं एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये पुन्हा फिरून घेतलं आणि नंतर ह्या पिठाचे आपल्याला गोळे करून असे 1 दिवस किंवा 2 दिवसासाठी मुरत ठेवायचे. ते बघू शकता 2 दिवसानंतर आपण अनारसे करायला घेतले. जेवढ्या पिठाचे अनारसे करायचे तेवढ्याच पिठामध्ये दूध टाकायचं आहे. 1च चमचा टाकलेला आहे. पीठ जास्त आपल्याला एकदम सैलसर नाही पाहिजे, असं थोडंसं घट्टच हवं आहे. नंतर आता थापायचा कसा अनारसा, एका साईडने खसखस लावायची आणि दुसऱ्या साईडने आपल्याला तेलाचं बोट करून अशा या पद्धतीने प्लॅस्टिकवरती थापून घ्यायचं आहे. आणि तळताना मात्र लक्षात ठेवा, अनारसा नेहमी एकाच बाजूने तळला जातो. जी खसखसची बाजू आहे ती वरती ठेवायची. बघू शकता मस्त छान अनारसे आपले तळलेले आहे. तळताना तेल गरम झालं की मध्यम आचेवरती अनारसे तळा. अजिबात विरघळणार नाही या पद्धतीने बनवले तर.